नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 22व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. भक्तियोगाचा सुरेख संगम. गीतेतल्या 12वा अध्याय हा मुख्यतः भक्तियोगाचा अध्याय मानला जातो. त्यात संतुष्ट सततं योगी या श्लोकावर निरूपण करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आत बाहेरी योगू निर्वाळलेयाही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. याचाच अर्थ असा की योग आणि भक्ती यात विरोध नाही. योगाच्या साधकाला भक्तिभाव जमणार नाही किंवा भक्तिमार्गी साधकाला योग साधणार नाही असं मुळीच नाही. भक्तियुक्त योग असावा, योगरूप भक्ती असावी असाच भगवंताच्या सांगण्यामागचा स्पष्ट उद्देश आहे. ज्ञानेश्वरादी संतांचं देखील तेच सांगणं आहे. योग साधनेचं महात्म्य. भक्तियोग नाम द्वादशोऽध्याय असं या 12व्या अध्यायाचं नाव आहे. पण त्या अध्यायाची सुरुवात आणि समाप्ती योगाच्या साधनेनेच केली आहे. इतकंच काय, पण त्या अध्यायातही अधूनमधून योगाचं महत्त्व प्रतिपादलेलं पाहायला मिळतं. 12व्या अध्यायाच्या प्रास्ताविकात म्हणजे नमनात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूचं स्तवन करताना योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू आधारशक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. असं सारं योग साधनेचं महात्म्य सांगितलं आहे. आणि अध्यायाचा शेवट करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्त योग रूप तया मी प्रीती करी का मनी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थिती आहे. म्हणजे महाराजांनी भक्तीचंच महात्म्य सांगितलं आहे, पण भक्तीचं मोठेपण सांगताना देखील महाराजांना योगाचा विसर पडलेला नाही. किंबहुना भक्तीची साधना हवी, पण ती साधना योगरूप असावी असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं दिसतं. याच अध्यायातल्या संतुष्ट सततं योगी या श्लोकावर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवो परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची या हृदयभुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. म्हणजे महाराजांनी ज्ञाननिरूपणात भक्ती आणि योग यांचा सुरेख संगम साधला आहे. सांप्रदायिक विशेष. भक्तियोगाचा अध्याय म्हणून ज्याचा नामनिर्देश केला आहे त्या 12व्या अध्यायात भगवंतांनी योगासंबंधी बरीच चर्चा केली आहे. आणि योगाचे ज्ञानाचे म्हणून जे अध्याय म्हटले जातात त्यात देखील योगाबरोबर भक्तीचा सरळ उल्लेख केलेला आहे. गीतेचा 6वा अध्याय हा योगाचा अभ्यासाचा अध्याय समजला जातो. पण त्यातल्या शेवटच्या श्लोकात भगवंत काय म्हणतात? भगवंत म्हणतात की श्रद्धायुक्त अंतकरणाने जो मला भजतो तो योग्यांमधील श्रेष्ठ योगी होय. श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमोमतः. या सांगण्यामागचा हेतू असा नव्हे की भक्त हाच योग्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सभोवती नजर टाकताना आपल्याला असं दिसतं की काही केवळ योगमार्गाचे संप्रदाय आहेत. अशा संप्रदायात भक्तीचं वावडं असतं, इतकं की भक्तिमार्गाचा उल्लेखही तिथे सहन होत नाही. नामाचा गजर करीत टाळ पिटून कुठे देव भेटतो का? त्यासाठी साधकाला योगमार्गानेच जायला हवं असं सांगितलं जातं. त्याच्या उलट काही संप्रदाय असेही आढळतात की तिथे योग साधनेचा उपहास केला जातो. सहज झोप येऊ शकते, मग त्यासाठी झोपेच्या गोळ्या कशाला घ्यायच्या असं म्हणून योग साधनेची चेष्टा केली जाते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी परेहुनी परते घर तेथे राहून निरंतर अशी भक्तीच्या साधनेची महती ते गातात. अर्थात भगवंतांना काय किंवा योगीराज ज्ञानेश्वरांना काय असलं टोकाचं सांप्रदायिकत्व मुळीच मान्य नाही. भगवंतांच्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच की साधक हा जसा योगी पाहिजे तसाच तो भक्तही असला पाहिजे. योगाचा अभ्यास करीत असतानाच साधकाचं अंतकरण भक्तीने भरलेलं प्रेमाने ओथंबलेलं असलं पाहिजे. संतांच्या संबंधी सद्गुरूंच्या विषयी आणि परमेश्वराबाबत त्याच्या अंतकरणात अतीव प्रेम पाहिजे. मृदू अंतकरणाचा साधकच गुरुपदिष्ट मार्गाने योगाचा अभ्यास सुकरपणे करू शकतो.
जसं प्रेम तसं त्याचं फलित. आता साधकाचं प्रेम जितकं मर्यादित, जेवढं संकुचित, तेवढं त्याचं फलित देखील मर्यादित आणि संकुचितच राहणार. याचाच अर्थ असा की साधकाच्या प्रेमाची व्याप्ती आपल्या गुरुपुरती किंवा आपल्या इष्टदेवतापुरती मर्यादित असेल तर त्याचं फलित देखील मर्यादेतच असणार. साहजिकच त्यातून प्राप्त होणाऱ्या बोधालाही मर्यादा पडणार. असा साधक संतपदापर्यंत कसा पोचणार? या उलट साधकाचं प्रेम जितकं व्यापक होत जाईल, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याचा भगवत भक्तीचा भाव जितका होत जाईल, माझे सद्गुरू सर्व ठिकाणी सर्व काळी आहेत, अशा बोधाने सर्व चराचरात तो त्यांना जितका पाहू शकेल, तितकं त्याच्या फलिताचं क्षितिजही व्यापक होत जाईल. हे विश्वसी माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. अशा व्यापक बोधावर आलेले योगी किंवा भक्त हेच भगवंतांना अभिप्रेत आहेत आणि सर्व संतांच्या उपदेशाचं सारही तेच आहे. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. योग आणि भक्ती ही दोन्ही वास्तविक एकरूपच आहेत. आदिनाथापासून तो परवापर्यंत आपल्यात वावरत असलेल्या स्वामी स्वरूपानंदापर्यंत सर्व संत महात्मे हे जसे थोर भक्त होते, तसेच ते महान योगी पण होते. भक्ती आणि योग या दोन्ही गोष्टी एकवटल्यामुळेच थोर संत महात्मे परमार्थाच्या परमोच्च पदावर पोहोचू शकले. ज्ञानेश्वर महाराज या साऱ्या विवरणाचं सार सांगत असताना श्रोत्यांना पुन्हा पुन्हा म्हणत आहेत की हा विषय अत्यंत व्यापक आहे. त्यासाठी मन मोठं करायला पाहिजे, अंतःकरण हळूवार करायला हवं, बुद्धी डोळस करायला हवी आणि चित्ताच्या साठोवाटी ते घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताची या. सोहममधला अहम ही नको, किंबहुना चराचर आपणची जाहला, हे आतबाहेर सोहमबोध मुरल्याचं लक्षण होय. या लक्षणाला संबोधूनच भगवंताच्या मुखाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा योगी जो म्हणिजे, तो देवाचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, ते तर भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, ते मीच जाहल अनुभवे अखंडित. अर्थात अशी अवस्था जेव्हा साधकामधला अहम संपूर्ण नष्ट होतो तेव्हाच निर्माण होते. हा सोहममधला अहम जाण्यासाठी देखील भक्तीचीच कास धरणं आवश्यक असतं. अर्थात ही भक्ती फार पुढची भक्ती होय. अशी भक्ती आणि असे भक्त म्हणजे सोहमबोधात स्थित झालेले साधक केवळ संत महात्म्यांनाच नव्हे तर प्रत्यक्ष भगवंतांना देखील फार फार आवडतात. म्हणजे असं की या चराचरात आपणच विनटलो आहोत असा अनुभव घेतल्यावरही मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी, असं ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलं आहे. तसं पाहिलं तर सोहमबोध हा स्वयंपूर्ण आहे. अशा सोहमबोधाने अविद्येचा संपूर्ण नाशच होत असतो. पण त्या नाशानंतरही जे काही ऋणशेष उरतं ते शेवटी भक्तीनेच फेडायचं असतं. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अमृतानुभवात म्हटलं आहे, ऋणशेष वाचाइया न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनिया मिया सोडविले. 23 भक्तीचे 4 प्रकार. भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायात स्थूलमानाने भक्ताचे 4 प्रकार पाडलेले दिसतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुनो, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भगवंताच्या या वचनावर व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की आईका चतुर्विध मज भजले. भगवंतांना भजणारे हे चतुर्विध भक्त कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो पहिला आर्तू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा. तेथ आर्तू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी, मग चौथी याचा ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एक पाही ज्ञानिया तो. समर्थांची सार्थ विभागणी. समर्थ रामदास स्वामी यांनी भक्तांची म्हणून नव्हे तर सर्वच प्राणीमात्रांची वर्गवारी बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा 4 प्रकारातच केली आहे. या चौघांविरहित काही सचराचरी 5वा नाही. म्हणजे
या सृष्टीतल्या चराचरात कोणीही जीव असो तो समर्थांच्या या 4 प्रकारातच येणार. अर्थात या 4 प्रकारातल्या एकेका प्रकाराचे आणखी सूक्ष्म प्रकार सांगता येणं शक्य आहे. परंतु सामान्यतः स्थूल रूपाने भक्तीचे जे 4 प्रकार भगवंतांनी केलेले आहेत, ज्ञानेश्वरादी संतांनी जे मानले आहेत, त्यांचाच विचार आपण करत आहोत. भगवंतांनी सांगितलेले भक्ताचे 4 प्रकार हे भक्तीच्या चढत्या वाढत्या श्रेणीचेच प्रकार आहेत. म्हणजे अर्थापेक्षा जिज्ञासू चांगला, जिज्ञासूपेक्षा अर्थार्थी अधिक चांगला आणि चौथा ज्ञानी हा सर्वोत्तम भक्त होय. ज्ञानी तो आत्मा माझा असं भगवंतांनीच म्हटलं आहे. सोहमबोधारूढ होण्यासाठी म्हणजेच ज्ञानप्राप्तीकरता केली जाणारी साधनरूप भक्ती ही नारदांनी गौण भक्ती मानली. एका अर्थाने ते बरोबरही आहे, कारण ज्ञानप्राप्तीसाठी केली जाणारी भक्ती ही अखेरपक्षी साधनारूप असते. म्हणूनच ह्या भक्तीला नारदांनी त्रिधा गुणभेदात आर्तादिभेदात वा असं म्हटलं आहे. म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी अशा रूपाने त्रिगुणाच्या अंगाने ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही भक्ती साधना आहे. या भक्तीने साधक हळूहळू पण निश्चितपणे ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची भक्ती सहजच घडत राहते. तिथे मग काही करावं लागत नाही, कारण ही ज्ञानोत्तर भक्ती कसल्याही कर्माच्या अपेक्षेने होत नसते. ती सहज होत असते, आपोआप घडत राहते. भक्ती सोपानाचा पायथा. साधकाला त्याच्या पूर्वसंस्कारानुसार पूर्वजन्मी जोडलेल्या संचिताच्या पाथेयाप्रमाणे जी सवय जडते, त्या सवयीनुसार पडिले वळण इंद्रिया सकळा या न्यायाने भक्तीची विविध अंग तो हाताळत राहतो. अर्थात विविध अंगांनी भक्ती करावी अशी इच्छा निर्माण होणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. अनेक जन्मात झालेल्या प्रवृत्तीपर वाटचालीनंतरच भक्तीच्या निवृत्तीपर मार्गावर माणसाचं पाऊल पडतं. बहुसंख्य लोक कर्म कोणतं, अकर्म कोणतं, विधी काय, निषेध काय हे ज्यांना काही कळत नाही अशा बद्ध अवस्थेतच असतात. समर्थांनी अशांनाच अंधारातले अंध म्हणून संबोधलं आहे. आता कोणी म्हणेल की अशा बद्धाचा भक्तीशी काय संबंध? पण जीव बद्ध असला तरी त्याच्याही अंतःकरणात भक्तिभावाचा अंकुर फुटू शकतो. म्हणूनच आर्तभक्ताची अवस्था निर्माण होऊ शकते. भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा ते आर्तता परमार्थी. म्हणजे भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा उत्पन्न होणं याचंच नाव परमार्थातील आर्तता होय. आर्त हा भक्ती सोपानाच्या तळातल्या पायरीवर असला तर ज्ञानी हा अंतिम पायरीवर स्थित झालेला मानला जातो. भक्तीची ही अंतिम अवस्था. साऱ्या संतांनी भक्तीची ही चरमसीमा म्हणूनच वर्णन केली आहे. सोहमबोधात रंगलेले म्हणजे पूर्ण ज्ञानी असलेले संत महात्मे भक्तीचा हा अवीट आनंद लुटीत असतात. अशा ज्ञानी भक्ताच्या हातून होणारी भक्ती स्वाभाविकपणे घडत असते. मग त्यांचं सहज बोलणं हे देखील भगवंताचं स्तवन होतं. किंवा सहज बोलणे तरी हित उपदेश असा त्यांच्या बोलण्यातल्या शब्दाचा भाव असतो. तो सहज पाहतो, पण त्याच्या पाहण्यात आपोआप भगवंताचं दर्शन घडतं. त्याचे विसाट शब्द हे देखील सुखे वेद म्हणता येतील अशा योग्यतेचे असतात. त्याने सहजगत्या टाकलेल्या पावलांना देखील तीर्थयात्रेचं पुण्य प्राप्त होतं. त्याने अगदी घरात स्नान केलं तरी त्या स्नानाला गंगेतल्या स्नानाचं पावित्र्य येतं. फार काय, पण त्याचं साधं जेवण हे देखील यज्ञरूप होऊन जातं. संतांनी वर्णिलेली भक्तांची अवस्था. याच भक्तीचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, निश्चेष मावळलिया अहंकृती भूते निजात्मरूप दिसती, माझी या स्वरूपाची सहज स्थिती ती माझी मुख्य भक्ती उद्धवा. ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचं वर्णन करताना म्हटलं आहे, मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. महाराज पुढे म्हणतात, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती या वोजा बोली जेगा. आणि तुकाराम महाराजांनी याच अवस्थेला अनुलक्षून म्हटलं आहे, तुझं मज ऐसी परी जैसे तरंगू सागरी. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी देखील नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय अशी या अवस्थेची ग्वाही दिलेली आहे. अर्थात भक्तिमार्गातली ही फार पुढची अवस्था होय, पण त्याचा प्रारंभ आर्ततेनंच होत असतो. प्रापंचिक आर्त आणि साधक आर्त. आता आर्त शब्दाचा प्रापंचिक क्षेत्रात समजला जाणारा अर्थ आणि परमार्थ क्षेत्रात ज्याला आर्त मानलं जातं त्याचा अर्थ यात फार फरक आहे. साधारणतः संसारातल्या अडीअडचणींनी पिडलेला, शरीर क्लेशांनी गांजलेला, रोगजर्जर असा जो कोणी असेल त्याला व्यवहारात आर्त म्हटलं जातं.
पण केवळ तेवढाच अर्थ त्यात दिसत नाही. प्रपंच पीडित माणूसही परमेश्वराला आळवत असतो. संकट निवारण व्हावं म्हणून काही साकडं घालून परमेश्वराला हाक मारत असतो. ती हाक देताना काही उपासतापास करत असतो, जप तप अथवा पोथी पारायण पण करत असतो. पण हे सारं करण्यामागची त्याची दृष्टी सरळ सरळ प्रापंचिक असते, व्यवहारी असते. म्हणजे क्लेश निवारण व्हावं, सांसारिक दुःख मिटावीत, रोगापासून मुक्ती व्हावी एवढीच त्याची इच्छा असते. आणि त्यासाठी अमुक गोष्ट होऊ दे म्हणजे अमुक अमुक करीन अशी वायद्याची देवघेवीची व्यवहारी भाषा त्यात असते. अशाही कृत्यातून पारमार्थिक आचरण घडल्यासारखं दिसतं. कमालीचा मनोनिग्रह आढळतो, पण तो परमार्थाच्या वाटचालीला उपयुक्त ठरत नाही. कारण तेवढं संकट संपलं, यातनांचं निवारण झालं की हा साधक पुन्हा प्रापंचिक गोष्टीत इतका रमून जातो की केलेल्या मनोनिग्रहाची त्याला आठवण राहत नाही. 6 दिवस प्रपंच आणि 7व्या दिवशी परमार्थ अशी कधीतरी केली जाणारी व्यवहारी प्रार्थना परमार्थात बसू शकत नाही. आणि तसला तथाकथित परमार्थ करू पाहणारा प्रापंचिक भक्तही म्हटला जात नाही. मग त्याला आर्त म्हणून तरी कोण संबोधणार? शक्यता असूनही तसं घडत नाही. आता त्यातही एक शक्यता आहे. प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून अथवा शारीरिक व्याधीतून मुक्तता घडावी म्हणून का होईना मुखाने परमेश्वराचं नाम घेत त्याची आळवणी केली तर उद्या त्यातूनच उपरती होऊन खरा भक्त होणं अशक्य नाही. त्यातूनच एखाद्या प्रापंचिकाला त्या दुःखमूलक संसाराचं महत्त्व वाटेनासं होईल. अहंकर्तृत्व व्यर्थ आहे असं वाटू लागून तो परमार्थाची वाटचाल झपाट्याने करू लागेल. दैन्य दुःखामुळे भक्तीकडे वळलेला हा प्रापंचिक साधक अखेर पक्षी खरोखरच आर्त होऊ शकेल. कारण जसं नकळत जरी विस्तवावर पाऊल पडलं तरी ते भाजल्याशिवाय राहत नाही, तसं परमेश्वराचं नाम कशाही मिशाने घेतलं गेलं तरी त्याच्या परिणामाचा संस्काररूप ठसा अंतःकरणावर उमटल्याशिवाय वस्तुतः राहणार नाही. पण प्रत्यक्षात तसं घडताना दिसत मात्र नाही. या उलट सर्वसाधारणपणे अनुभवाला येतं ते असं की सांसारिक संकटाच्या निवारणासाठी शारीरिक व्याधी नाहीशी व्हावी म्हणून हाती आलेलं शनी महात्म्य अथवा व्यंकटेश स्तोत्र ते संकट संपताच बासनात गुंडाळलं जातं आणि घरातल्या फळीवर कुठेतरी अडगळीत जाऊन पडतं. परत तशीच काही आसमानी सुलतानी आपत्ती ओढवली तर त्या पोथीची आठवण होते, अन्यथा नाही. अशा संकट निवारणासाठी केल्या जाणाऱ्या वाचनाने खऱ्या साधनेची वाटचाल कशी होणार? साधनेची वाढ न होता पुनरपी संसाराचा गुंताच वाढण्याची शक्यता अधिक दिसते. 24. आर्तता ही भक्तीची पहिली पायरी. आर्तता हा भक्तीचा पाया. आर्तता उत्पन्न झाल्याखेरीज, आर्ततेच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याखेरीज भक्तीच्या पायऱ्या साधकाला चढता येणार नाहीत. आपल्या रोजच्या व्यवहारात कोणतंही काम करत असताना त्या कार्याविषयी निष्ठा पाहिजे, तळमळ हवी, तरच ते काम यशस्वी होऊ शकतं. वेठबिगारीने केलेली कामं कधीही सफल होत नाहीत आणि यशस्वी झाली तरी त्याच्या सफलतेचं समाधान मनाला लाभत नाही. परमार्थाच्या क्षेत्राला तर निष्ठा, तळमळ याची अधिक आवश्यकता असते. जीवाला जर परमार्थाची ओढ लागली नसेल, त्या ओढीने जीवाची तळमळ होत नसेल तर परमेश्वर प्राप्तीचं ध्येय कधीही साध्य होणार नाही. म्हणून सर्व संतांनी जीवाच्या तळमळीला, आर्ततेला प्राधान्य दिलं. जगा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. धाव धाव रे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. हे उद्गार साधकाच्या तशाच तळमळीतून निघालेले आहेत. असं सांगतात की साधकावस्थेत पारमार्थिक तळमळीमुळे गुरुदेव रानडे यांच्या उषा अश्रूंनी भिजून जात. रामकृष्ण परमहंस सांगत असत की पाण्यात कोणाचं डोकं बुडवलं की श्वासासाठी ते केव्हा एकदा वर काढतो असं त्याला होऊन जातं. साधकाच्या ठिकाणी परमेश्वर प्राप्तीसाठी अशीच तळमळ, अशीच आर्तता निर्माण झाली पाहिजे. तशी ती झाल्यावर मग परमेश्वर दूर नाही. जो भगवंताचे प्राप्ती लागी, कडा घालू लागे वेगी, का रिगो पाहे जळते आगी, तो आर्त सर्वेंगी बोलीजे. असं एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे. म्हणजे जो भगवंताच्या प्राप्तीसाठी कड्यावरून उडी घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही किंवा जळत्या आगीत प्रवेश करायलाही भीत नाही, त्यालाच खरोखरी आर्त असं म्हणतात. आर्तता म्हणजे व्याकुळता. परमेश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा बाळगून परमेश्वराला निष्कामतेने हाक मारणारा तो आर्त. काही पाहिजे असेल तर ती फक्त परमेश्वर प्राप्ती, या व्यतिरिक्त अन्य कशाचीही कामना नाही अशी निष्काम आळवणी करणारा तो आर्त. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया असं तळमळून सांगणारा
किंवा भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, अशी कबुली देत पश्चाताप व्यक्त करणारा आणि अचपळ मन माझे नावरे आवरिता असं सांगत परमेश्वराच्या पायाशी संपूर्ण शरणागत होणारा तो आर्तभक्त होय. व्याकुळ होऊन भगवंताला हाक मारणं ही भक्तीची पहिली पायरी. अटकन गणी प्रपंचाची मज ओढ लागली परमार्थाची, असं सद्गुरू समर्थांनीच म्हटलं आहे. आर्तता तरी कशी निर्माण व्हावी? स्थूल विषय हे दृष्टीगोचर असतात. आपल्या डोळ्यासमोर ते येऊ शकतात. किमान पक्षी एकदा ते पाहिलेले असल्यामुळे कल्पनेनेही ते मनात आणता येतात. त्या विषयांपासून मिळणाऱ्या सुखाची मग ते क्षणिक का असेना आपण कल्पना करू शकतो. त्या कल्पनेबरोबर ते सुख मिळवण्याच्या खटपटीला लागतो. ते सुख मिळालं नाही तर त्यासाठी तळमळतो. बरेच दिवस झाले गुलाबजाम खाल्ले नाहीत, या एका विचाराबरोबर मनात आंदोलन सुरू होतं. पूर्वी ते खाल्ल्याची स्मृती जागी होते. त्या कल्पनेनेच गुलाबजामचा आकार, रंग, रूप, स्वाद, त्याचा मृदूपणा सारं काही आठवतं आणि त्या आठवणीने गुलाबजामच्या प्राप्तीकरता जीव मनोमन तळमळू लागतो, आर्तभूत होतो. पण सूक्ष्मतर अशा विषयासंबंधी अशी आर्तता निर्माण होणं कठीण जातं. आणि परमेश्वर हा तर सूक्ष्माती सूक्ष्म नव्हे तर स्थूल सूक्ष्म यांच्या पलीकडचा आहे. विमूढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः असा हा परमेश्वर, ज्याच्याविषयी कल्पनाही करता येत नाही. त्याच्याविषयी तळमळ आर्तता तरी निर्माण कशी होणार? परमात्मा हा अलक्ष्य आहे असं सारेच संत सांगतात. कोणत्याही इंद्रियांचा तो विषय होऊ शकत नाही. अशा या अविषय परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आर्तता कशी वाटणार? कल्पनेपलीकडचा परमेश्वर खरा, पण तोही अनुभवता येतो. गोडी कळावया गुळ द्यावा खाया, देव ओळखाया अनुभव, असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात. ते त्याचमुळे आणि अशा अनुभवासाठी अंतःकरणात तळमळ आर्तता निर्माण होऊ शकते आणि परमेश्वर प्राप्तीच्या प्रयत्नांची तीच पहिली पायरी समजली जाते. जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाविषयी. हे समर्थवचन अगदी सार्थ आहे. जीवनात असे काही प्रसंग येतात की ज्यामुळे माणूस अंतर्मुख होतो. प्रपंचाशी पारंपरिक मळलेली रुळलेली वाट सोडून तो परमार्थाकडे वळतो. अर्थात काहींच्या जीवनात तसे आपत्तीचे प्रसंग न येताही, म्हणजे संसार दुःखाने दुघवले न जाताही ते जीवनाच्या प्रभातकाळीच परमार्थाकडे वळलेले आढळतात. पण त्याही बाबतीत एक गोष्ट निश्चित आहे, ती ही की चालू जन्मात जीवनारंभीत सहजगत्या ते परमार्थाकडे वळलेले दिसले तरी मागच्या कोणा ना कोणा जन्मात केव्हा ना केव्हा तरी त्रिविध तापांनी पोळल्याचे प्रसंग त्या जीवावर आलेलेच असणार. बहुत सुकृतांची जोडी तरीच विठ्ठली आवडी, या तिळमात्र शंकाने. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर, तेणे बहुती जन्मी मागिली, विक्षेपाची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाली लग्नघटिका. आता कधीकधी असंही घडतं की पूर्वसंचितामुळे मागिली जन्मी विक्षेपाची पाणीवळे झाडली असल्यामुळे सहजगत्या कोणाचं पाऊल परमार्थाच्या मार्गावर पडतं, पण परमार्थामधलं नेमकं प्राप्तव्य काय ते मात्र त्याला उमजत नाही. समजलं तरी ते दृष्टीपथात येत नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या सद्गुरूची गाठ पडत नाही. साहजिकच अशा परिस्थितीत मन तळमळू लागतं, जीवाची तळमळ वाढते. अशी ही तळमळ म्हणजे साधकाची आर्त अवस्था होय. तुकाराम महाराज याच अवस्थेला उद्देशून स्वानुभव म्हणून सांगतात, भेटी लागी पंढरीनाथा, जीवी लागली तळमळ व्यथा, कै कृपा करीसी नेणे, मज दीनाचे धावणे, सीणले माझे मन, वाट पाहता लोचन, तुका म्हणे भूक, तुझे पहावया मुख. आर्तभक्ताची अवस्था ही अशी असते. हृदय पिळवटणारी आर्तता. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. या प्रसिद्ध अभंगात तर तुकाराम महाराजांनी साऱ्याच साधकांच्या आर्ततेला शब्दरूप दिलं आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी असं म्हणत रामदासांनी प्रभू रामचंद्रांची जी आळवणी केली आहे, जी करुणा भाकली आहे, ती पाहिली म्हणजे भक्ताच्या आर्ततेची उत्कटता ध्यानी येते. भिजलेलं वस्त्र पिळून काढावं तसं आपलं हृदय कोणी पिळून काढत आहे असं समर्थांचं करुणाष्टक वाचताना वाटतं. अशी आर्तता निर्माण झाल्याशिवाय परमार्थातलं प्राप्तव्य गवसत नाही. अशी आर्तता निर्माण होणं हीच भक्तीची पहिली पायरी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हेच एक आधी येर अवघेची भ्रांती,
ऐसी निकरेसी मती मेरू होय. एक परमात्मा आहे आणि तोच प्राप्तव्य आहे. त्याच्या प्राप्तीचंच जीवन साफल्य आहे. हे सारं मनाला पटवून अंतःकरणात ठसवून आर्तता निर्माण होऊ शकते. अर्थात अशी आर्तता निर्माण होणं ही देखील भगवंताची मोठी कृपाच म्हणायला हवी. कारण वरवर भक्तीची कवायत करणारे, रुद्राक्षांच्या माळांनी गळा भूषवणारे, भस्माच्या पट्ट्यांनी कपाळ दंड मनगट रंगवणारे पुष्कळ असतात. बाह्य वातावरणात निर्मितीला अशा गोष्टींचा उपयोग होतोही, पण त्याच्या जोडीला तितकाच आर्ततेचा भावाविष्कार पाहिजे. तसं नसेल तर ती केवळ पारमार्थिक कवायत होते. परमेश्वराला हाक मारता मारता घसा खरोखरच कोरडा पडला पाहिजे. डोळ्यात अश्रू उभे राहिले पाहिजेत. अंग अंग रोमांचित झालं पाहिजे. अंतःकरणात प्रेमाचा उमाळा, अंग घामेजून गेलेलं असे आर्त भक्त किती आढळतील. असे आर्ततेने अष्टसात्विक भाव प्रकट होणारे भक्त हे विरळाच असायचे. आज इथेच थांबवू. हरिओम तत्सत.